सरस्वती व्याख्यानमालेचे सर्व सन्माननीय किल्लेदार, अंमलदार, जहागीरदार, आपल्या लायब्ररीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या व्याख्यानमालेवरती आणि व्याख्यानमालेबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती आवर्जून प्रेम करणारे चाळीसगावमधील सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी, मावळे आणि मावळे कन्यांनो, आजचा जो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपरिचित पैलूंचा, विशेषतः कारण शिवाजी महाराज म्हणल्यावर सामान्यतः शिवचरित्र हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आपण आणखी नेमकं नव्याने काय सांगणार आहे याची एक प्रकारे उत्सुकता असणं साहजिक आहे. आणि आपला आजचा जो विषय आहे तो शिवाजी महाराजांच्या अपरिचित पैलूंचा, अननोन फॅसेट्स ऑफ द किंग. जगाच्या इतिहासात अनेक थोर राजे होऊन गेलेले आहेत, कितीतरी आहेत. पूर्वापार हजारो वर्ष भारतात राजे होऊन गेलेले आहेत. या सर्व राजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या तौलनिक अभ्यासातलं एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात येते की शिवाजी महाराजांच्या समोर जी चॅलेंजेस त्या काळामध्ये आहेत आणि इतर राजांच्या समोर जे चॅलेंजेस आहेत, यात शिवाजी महाराजांचा स्ट्रगल हा जास्ती आहे. खूप त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. कठीण संघर्षातनं ते निर्माण झालेलं आहे. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली त्यावेळेला त्यांचं वय 16 वर्षाचं आहे. म्हणजे आजच्या हिशोबात महाराज हे कॉलेजमध्ये जाणारे इयत्ता 11वी मधले युवक आहेत. आणि एक 11वीतला म्हणजे 11th स्टँडर्ड मधला एक युवक, एक युवा नेता उभा राहतो आणि म्हणतो की मला हे सगळं साध्य करायचंय, आणि पुढे तो ते करून दाखवतो. महाराज ते पुढे करून दाखवतात. हीच गोष्ट भारताच्या इतिहासात मोठी विलक्षण आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जर का आपण अभ्यास केला तर महाराजांचे शत्रू काय प्रबळ आहेत पहा. ज्या वेळेला महाराजांनी स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली, वय वर्ष 16, त्यांच्यापाशी काय आहे? स्वतःपाशी किल्ले आहेत का? नाही. संपत्ती आहे का? कारण मोठा फायनान्शियल सपोर्ट लागतो जर हे सगळं उभं करायचंय राज्य. खजिना लागतो सॅलरी देण्यासाठी सगळ्यांची, तो आहे का? नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे का महाराजांपाशी? पदाधिकारी आहेत का सगळीकडे रेडीमेड? नाही. सैन्य नाही, पदाधिकारी नाही, ॲडमिनिस्ट्रेशन नाही, खजिना नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट उभा नाहीये. ही झाली महाराजांची एक बाजू. आणि महाराजांचे विरोधक, हो, सगळा भारत विरोधकांच्या ताब्यामध्ये. संबंध 6 महासत्तांच्या विरोधात शिवाजी महाराज लढत आहेत. 6. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आदिलशाही आहे बिजापूरची, शत्रू क्रमांक 1. गोवळकोंडा, विजापूर, म्हणजे हे दोन मोठी प्रबळ राज्य आहेत. त्यांच्याकडे जवळजवळ संबंध दक्षिण महाराष्ट्र, नवे महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि दक्षिण भारत त्यांच्या ताब्यामध्ये बऱ्यापैकी. आंध्र कर्नाटक बऱ्यापैकी त्यांच्या ताब्यात. हे 2 प्रबळ शत्रू दक्षिणेला आहेत. शत्रू क्रमांक 3 पोर्तुगीज. महाराजांच्याही पण आधी गोमंतक उर्फ गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये आहे. आणि पोर्तुगीजांचं राज्य त्या आकाराने जरी लहान असलं गोव्यापुरतं मर्यादित,
तरी सबंध पश्चिम समुद्र जो आहे, ज्याला आपण आज अरबी समुद्र म्हणतो, पण त्याचं मूळ नाव सिंधू सागर असं आहे, तो सबंध सिंधू सागर हा पोर्तुगीजांच्या सत्तेवरती आहे. फार मोठी मिलिटरी किंवा नेव्ही ज्याला आपण नाविक दल म्हणतो, त्या नाविक दल त्यांच्या ताब्यामध्ये आहे. तिथनं समुद्रातनं जर जायचंय तर त्यांचे परवाने घ्यावे लागत आहेत. म्हणजे समुद्र भारताचा आणि परमिशन घ्यायची पोर्तुगीजांची. जर तुम्हाला, कारण त्या काळी विमानं नाही आहेत, इंटरनॅशनल ट्रेडिंग जे चाललेलं आहे, आंतरराष्ट्रीय जो व्यापार चाललाय भारतामधनं परराज्यात किंवा परदेशामध्ये, त्या काळात तो समुद्रातनं चाललेला आहे. म्हणजे जशी आज सगळी हवाई हद्द ही महत्वाची आहे, त्याच्यावरनं आंतरराष्ट्रीय वाद होताना आपण पाहतो, तसंच समुद्रातली सत्ता त्या काळामध्ये महत्वाची. आज त्याचं महत्व विमानांमुळे थोडं कमी झालं असं आपल्याला जरी वाटलं, तरी आजही पण समुद्राची ताकद ही तेवढीच आहे. समुद्रातनं आजही मोठ्या प्रमाणावरती व्यापार होत आहे. जरी प्रवास होत नसले माणसांचे, पूर्वी प्रवासही होत असत, आता ते होत नाहीये. पण मुद्दा माझा असा आहे की समुद्रामध्ये पोर्तुगीजांची राजवट मोठ्या प्रमाणावर आहे. सगळा समुद्र त्यांच्या ताब्यात आहे असं नाही, पण समुद्रामध्ये सत्ता मोठ्या प्रमाणावरती असलेले असे ते लोक आहेत. त्यांच्यापाशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्या काळामधली आधुनिक तंत्रज्ञान आहे समुद्रात लढाई करण्याचं. त्यांच्यापाशी आधुनिक गलबत आहेत, आधुनिक प्रकारचा दारुगोळा, तोफखानाही पण पोर्तुगीजांपाशी आहे. मग हे सगळं त्यांच्यापाशी आहे, म्हणून सबंध पश्चिम समुद्र जो आहे तो त्यांच्या ताब्यात एक प्रकारे आहे. आणि उरलेला जो समुद्र आहे तो जंजिऱ्याच्या सिद्धींच्या ताब्यात आहे. तिथेही पण त्यांची सत्ता आहे. महाराजांचा शत्रू क्रमांक 4 सिद्धीज, जंजिरा, आफ्रिकेतनं आलेले लोक आहेत ते, आफ्रिकन्स, त्यांच्याही पण ताब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पश्चिम समुद्र किनारपट्टी आहे, कोकण प्रांत आहे, तो जंजिऱ्याच्या सिद्धीच्या ताब्यामध्ये. शत्रू नंबर 4 महाराजांच्या हयातीत मुंबई इंग्रजांच्या ताब्यामध्ये आहे. शत्रू क्रमांक 5 इंग्रज भारतात आलेले. ईस्ट इंडिया कंपनीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केलेला काळ येतो. परदेशातून हजारो मैल येऊन इथे सत्ता स्थापन करतायत. याचा अर्थ त्यांच्यापाशी जी ताकद आहे पैशाची, दारुगोळ्याची, माणसांची, ती मोठी आहे. त्याशिवाय ते इथे सत्ता स्थापन करू शकणार नाही. याचाच अर्थ ते प्रबळ आहेत. आणि त्यांची महत्वाकांक्षा आहे की सबंध भारत आपल्या ताब्यात घ्यायचा आहे, संपूर्ण समुद्र आपल्या ताब्यात घ्यायचा. या समुद्रातल्या मालकी हक्कावरनं भांडणं होत आहेत. कोणाची? इंग्रज आणि पोर्तुगीजांची. समुद्र कुठला? कोकणातला. आणि भांडणं कोणाची चालली आहेत? पोर्तुगीज आणि इंग्रजांची. ही महाराष्ट्राचं त्यावेळची परिस्थिती आहे, भारताची ही त्यावेळची परिस्थिती आहे. शत्रू क्रमांक 5 आणि शत्रू क्रमांक 6 काबूल पासून ढाक्यापर्यंत आणि श्रीनगर पासून अहमदनगर पर्यंत पसरलेलं आहे मोगलांचं राज्य. फार मोठी महासत्ता आहे. आज अमेरिकेचा जो दबदबा आहे जगामध्ये लष्करी सत्ता म्हणून, तसा दबदबा अगदी तसाच्या तसा नाही, पण तुलनेने घ्यायचा आहे, त्या प्रकारचा दबदबा भारतामध्ये मोगलांचा आहे. महासत्ता आहे, साहजिक आहे. पाहिजे तेवढा फायनान्शियल सपोर्ट आहे, पाहिजे तेवढं मनुष्यबळ आहे, काय लागेल ते करता येईल इतकी त्यांची मनात आणलं की शक्य आहे, अशी त्यांची परिस्थिती आहे. अशा 6 शत्रूंच्या विरोधात एक 16 वर्षाचा युवक उभा राहतो आणि म्हणतो की मी हे करून दाखवे. हेच शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे की 16 वर्षाचं 16 वर्षाच्या मुलाला तुम्ही मत तरी द्याल का हो निवडणुकीला? नाही देणार. आपल्याच घरचे नाही देणार, बाहेरच्यांचं द्या सोडून. ते म्हणते तुला काय कळतंय. अजूनही 40, 50, 60 आली तरी घरातले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. ही जर आपली परिस्थिती आहे तर 16 वर्षाच्या युवकासाठी लोक प्राण द्यायला तयार होत आहेत. त्यात महाराजांची पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे याचा आपल्याला अंदाज करता येईल.
काय पर्सनॅलिटी असेल. एक थोर राजे, एक जागतिक दर्जाचे सेनानी म्हणून महाराज तर प्रसिद्ध आहेतच, पण त्याहून भव्य जर काय असेल तर ते त्यांचं व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी. माणसं त्यांच्याकडे प्रेमाने आणि आदराने आकृष्ट होत आहे. 16 वय, 16, उघं 16 वर्ष करा ना कल्पना. मुद्दाम मी त्याच्यावर स्ट्रेस देत नाही. 45, 50, 60 आलेले युवा नेते नाहीयेत ते, 16 आहे. आणि ते म्हणतायत की मी करून दाखवीन. महाराजांचं स्वप्नच सापडलं. हो, महाराजांचं स्वप्न म्हणजे ध्येय, एम सापडलाय. लाईफ एम ज्याला आपण म्हणतो, लाईफ गोल ज्याला म्हणतो, ध्येय, जीवनाचं ध्येय सापडलंय. महाराजांचे शब्दच सापडले, उपलब्ध आहे. ॲबे कॅरे या नावाचा एक फ्रेंच प्रवासी त्यावेळेला भारतात आला, आणि तो आला ते चौल नावाच्या बंदरामध्ये आला. बंदर म्हणजे सी पोर्ट. हे थोडं इंग्लिश सांगावं लागतं लहान मुलांच्या हिशोबाने, नाही तर अस्खलित मराठीलाही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तो चौल बंदरामध्ये आलेला आहे. चौल कोकणामध्ये आहे, मुंबईच्या दक्षिणेला आहे. आणि त्याला जे जायचंय ते गोव्याला जायचंय. म्हणजे तो पुढचा प्रवास समुद्रातनं न करता किनारपट्टीवरनं कडेकडेनी तो गोव्याला जाणार आहे. त्याला जायचंय ते गोव्याला, पोर्तुगीजांच्या राज्यात त्याला जायचं, काहीतरी काम आहे त्याचं, तो प्रवासी आहे. पण त्याही काळामध्ये आजच्यासारखीच पद्धत आहे की जर तुम्हाला एखाद्या राज्यातनं प्रवास करायचा असेल तर तुम्हाला परवानगी लागते, व्हिसा, परमिशन्स लागत आहेत. जसं आज व्हिसा लागतो तसं त्याही काळात ती परवानगी लागते. आणि ती परवानगी घेण्यासाठी तो शिवाजी महाराजांच्या ऑफिसरकडे आलेला आहे, अधिकाऱ्याकडे आलेला आहे. महाराजांचं राज्य आहे कोकणामध्ये, चौल महाराजांच्या ताब्यामध्ये आहे. आणि तो महाराजांच्या अधिकाऱ्याकडे आला आणि त्यांनी असं विचारलं, त्यांनी असं म्हटलं की मला गोव्याला जायचंय तर मला परवानगी पाहिजे तुमच्या राज्यातनं जाण्याची. तर ते काय कागदपत्र त्यांनी पूर्ण केली आणि ती परवानगी त्यांनी दिली. अर्धा एक तास हे काम चाललं होतं. त्यावेळेला उत्साहाने तो त्या महाराजांच्या ऑफिसरला प्रश्न विचारतो. आता तो फ्रेंच आहे, हे मराठी आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रश्न साहजिक आहे की ते कसं काय प्रश्नोत्तरं चाललेली. पण त्यावेळेला दुभाषी असत, दोन्ही भाषा जाणणारे जाणकार त्यावेळेला उपलब्ध असत. या व्यापाऱ्यांसाठी ते लागतात, तेव्हाही लागतात, पूर्वीही होते, आत्ताही लागतात, असतात. बऱ्यापैकी लोक पूर्वापार उपलब्ध आहेत. अगदी फार रोमन काळापासून किंवा त्याही आधीपासून, इसवी सन पूर्व काळापासून बहुभाषिक लोक, दोन्ही भाषांचे जाणकार, परदेशी भाषांचे जाणकार हे सर्व जगभर उपलब्ध आहेत, आपल्याकडेही होते. त्यांच्यात ते संभाषण चाललंय आणि तो त्या दुभाषाच्या माध्यमातून प्रश्न विचारतोय. आणि त्याने असा एक प्रश्न विचारला, व्हॉट इज एम ऑफ युअर किंग? तुमच्या राजाचं ध्येय काय आहे? त्यांना काय करायचंय, म्हणजे त्यांना कोणता प्रांत जिंकायचा आहे? त्यावेळेला त्या ऑफिसरने असं उत्तर दिलं की नेमका हाच प्रश्न काहीच दिवसांपूर्वी आम्ही महाराजांना विचारला होता की महाराज, आपण कोकण प्रांत जिंकला, आपण सातारा कोल्हापूर हा प्रांत जिंकला, आपण कुठपर्यंत जाणार आहोत? त्यावेळेला महाराजांनी आम्हाला असं उत्तर दिलं. पहा महाराजांचं उत्तर आहे. आता हे त्या ऑफिसरने लिहून ठेवलंय, अर्थात त्यांनी ते फ्रेंचमध्ये लिहिलंय. मग त्याचं भाषांतर करून साधारणतः त्या काळातले शब्द वापरून मी ते सांगतोय. ते जसं नाही आहे, ते थोडंसं भाषांतरित, पण ती नियरेस्ट व्हर्जन आहे, जवळपास जाणारे. तेव्हा महाराजांनी असं उत्तर दिलं. महाराजांचे शब्द आहेत, ध्येय काय पहा महाराजांचं. सिंधू नदीचे उगमापासून गंगा नदीचे पैल तीरा पावेतो, अवघा मुलूक आपला तो सोडवावा, तो मुक्त करावा, ऐसा मानस आहे. काय ध्येय? कुठं ती सिंधू नदी आहे, कुठे ती गंगा नदी आहे. आणि मग मगाची बॅकग्राऊंड आठवा की एक किल्लाही पण नाहीये ताब्यामध्ये महाराजांच्या. सुरुवातीला एक साधं गाव ज्याला आपण म्हणतो तसंही पण त्यांच्याकडे नाहीये. फायनान्शियल सपोर्ट नाहीये, खजिना नाहीये. पण स्वप्न आणि ध्येय काय आहे?
तर संबंध भारत नव्हे, आजच्या हिशोबात तर लार्जर इंडिया, म्हणजे अजून शेजारच्या राज्यांसकट स्वतंत्र करायचं, हे ध्येय शिवाजी महाराजांचं आहे. आणि महाराजांनी ते नुसतंच ध्येय ठेवलं असं नाही, त्याला लागणारे गुण स्वतःमध्ये आणले. नुसते स्वप्न पाहून चालत नाही. त्याला लागणारी कॅपेबिलिटीज, त्याला लागणारे स्किल सेट्स, त्याला लागणारी कौशल्य, त्याला लागणारी ॲबिलिटी ही आधी आणावी लागते. आता विशेषतः जी मागे तरुण मंडळी बसलेली आहे त्यांना हा प्रश्न स्वतःला विचारा की तुमचं जीवनामध्ये ध्येय काय आहे आणि त्याला लागणाऱ्या कॅपेबिलिटीज तुम्ही मिळवताय का? तुमचा प्रवास कोणत्या दिशेने चाललाय, कॅपेबिलिटी आणि स्किल सेट्सचा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण महाराज आपल्याला तो विचारतायत. त्यांनी ते करून दाखवलं आहे. नुसती स्वप्न ठेवलेली नाही, तर खरंच सांगतो महाराजांच्या नंतर अवघ्या 70 वर्षामध्ये, अवघ्या 70 वर्षामध्ये महाराजांनी जी माणसं घडवली त्या माणसांनी सिंधू नदी पण स्वराज्यात आणली आणि गंगाई पण स्वराज्यात. अवघ्या 70 वर्ष. क्रेडिट गोज टू शिवाजी महाराज. त्याचा जो पाया आहे तो शिवाजी महाराज. सिंधू कुठपर्यंत गेलं माहिती का आपलं सैन्य? अटके पार गेलं आपल्याला सामान्यतः माहिती आहे. अटक कुठे माहिती आहे? किंवा सिंधू नदीचा जो भाग आपल्या प्रांतात आला, जो प्रदेश आपल्या ताब्यात आला, तो कुठला आलाय माहिती आहे? अफगाणिस्तान आणि पाकिस्तान बॉर्डर जी आहे ना आजची, पहा मी काय म्हणतोय, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान बॉर्डर, भारताची बॉर्डरची भाषा नाही बरं ते, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात जी बॉर्डर आहे ती स्वराज्यात आहे. तिथपर्यंत स्वराज्य पोहोचलंय, अटकेच्या पार. अटक तर घेतलंच, त्याच्याही पलीकडे गेलं. एक पत्र उपलब्ध आहे आणि त्या पत्रात असं म्हटलंय, तिथनं पत्र लिहिलंय तिथल्या माणसांनी, की जरी आपण आज्ञा द्याल तर इथून काबूल दूर नाही. म्हणजे काय भाषा चालली आहे? काबूल जिंकण्याच्या गोष्टी चालल्या. अवघे 70 वर्षात. मग ह्याचं जे रहस्य आहे ते शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आहे आणि तेच रहस्य, तेच व्यक्तिमत्वाचे अपरिचित पैलू हे आता आपण बघणार. हे कसं शक्य आहे? आणि मग ते त्यांना त्या काळात जर शक्य आहे तर आमची स्वप्न तर फार छोटी आहेत. आजची प्रत्येकाची व्यक्तिगत काही असतील, काहीतरी अचीव करायचं तर असेल आयुष्यात, असं काही करायचं असतं हे तर कळेल. आणि मग तसं करण्यासाठीची ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप महाराजांनी तर तो आदर्श आपण जर समोर ठेवला तर मला असं वाटतं की प्रत्येकाचं जीवन सुखी समाधानी तर नक्कीच होईल, पण खऱ्या अर्थानं आपण महाराजांचे मावळे होऊ शकू असा विश्वास त्या शिवाजी महाराजांच्या चरित्रामधनं या निमित्तानं मला नक्की वाटतं. आणि मग त्यातला सगळ्यात पहिला आहे की तुमचं लाईफ एम फिक्स पाहिजे, ज्याला आपण जीवन ध्येय म्हणतो. याला तुम्हाला करायचं काय? आपलं आत्ता अजिबात लाईफ एम फिक्स नसतं. मी माझं सांगतोय पण नसतं. जसं येईल तसा प्रवास चाललेला असतो. आपण साधं बाजारात जाताना आधी ठरवून जातो ना काय विकत घ्यायचं. येताना बरंच काही आणतो एक्स्ट्रा, तो भाग वेगळा, पण जाताना ठरवून जातो की कशासाठी चाललोय. मग बाजारात जर आपण ठरवून जातो तर अख्खं जीवनात आम्हाला ठरवून नाहीच करता येत की आम्हाला करायचं काय नेमकं. ठरवता येतं ना, ते ठरवायला पाहिजे. त्याला जीवन ध्येय पूर्वी ठरवत असत, भारतात ती पद्धत होती. त्याला जीवन ध्येय असा शब्द आहे की अरे देह राहो अथवा राहो, देह राहो अथवा जाओ, माझा दृढ भाव आहे, मी हे काम करीन, यासाठीच माझा जन्म झाला आहे, हे माझं कार्य. काय वाटेल ते संकट आहे. महाराजांवर काही कमी संकट आली, किती वेळा जीव धोक्यात आला, पण पुन्हा उत्साहाने उडी घेतलीच ना. आग्र्याला जर आपण गेला असतात त्यांच्याबरोबर तर आल्यावर घरचे काय म्हणले असते? आपणही म्हणलो असतो की हो शिवाजी महाराज थांबतायत. नाही, जीव धोक्यात येऊन माणूस थांबत नाही, माणसं थांबत नाही शिवकाळामध्ये. याला जीवन ध्येय म्हणतात. की आपलं आयुष्य कसं वेचायचं आपल्या ध्येयासाठी,
याचं जर उत्तम उदाहरण कोण असेल तर ते शिवाजी महाराज आहेत. आणि मग त्यांना ते त्या काळात जमलं, तर आज तर कितीतरी साधनं उपलब्ध आहेत. आज टेक्नॉलॉजी आहे हाताशी. म्हटलं तर पटकन बसमधनं, ट्रेनमधनं, विमानातनं, व्हॉट्सअपवरनं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या समोर सगळं उभं आहे, दारात. मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की आमचं जीवन ध्येयच फिक्स नाही. करायचं काय आम्हाला आयुष्यात, हेच चाचपडण्याचं कार्य चाललेलं आहे. ते जितक्या लवकर फिक्स होईल, विशेषतः युवा पिढीसाठी, तितकं ते चांगलं आहे. आणि पूर्वीच्या काळी अशी सिस्टीम आहे की ते घराघरात आपोआप ते सेट होत असे. आपल्या घरातल्या संस्कारांमधनं, आई वडिलांच्या संस्कारांमधनं, एकत्र कुटुंब पद्धतीतून ते आपोआप सेट व्हायचं. आता काय झालंय की कुटुंब छोटी छोटी झाली आणि विरळता आली आहे थोडीशी. आणि एकमेकांना पूर्वी आवर्जून विचारलं जायचं, आजही जातं विशेषतः, पण मोठ्या शहरांमध्ये तो प्रॉब्लेम दिसतो की ते नाही ना, विचारलं जात नाही. आणि मग ती विरळता आली आहे, मग माणसं भरकटत चालली. त्यामुळे ती सिस्टीम कोलॅप्स झाली. पण असं ध्येय, पहिली गोष्ट पाहिजे, आपापलं ज्याचं त्यांनी ठरवावं. दुसरा जो शिवाजी महाराजांचा मुद्दा आहे ना, तो म्हणजे प्लॅनिंग. उत्कृष्ट प्लॅनिंग, योजकता, त्याला मराठी शब्द आहे. तुमचं प्लॅनिंग परफेक्ट असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. महाराजांचं प्लॅनिंग फार परफेक्ट आहे, उत्तम प्लॅनिंग. साधं घरातलं लहानसं लग्नकार्य असो, नाहीतर अफजल खानाची मोहीम असो, शाहिस्ते खान असो, आग्रा बेट असो, नाहीतर अजून काय असो, परफेक्ट प्लॅन. आणि नुसतं एक प्लॅन नाही, हा प्लॅन नाही झाला तर दुसरा, दुसरा नाही झाला तिसरा. परफेक्ट प्लॅनिंग असतं. आपलं प्लॅनिंग असतं का आपल्या आयुष्यामध्ये? आपण विचार करा. साधा एक घरात पाहुणा एक्स्ट्रा आला तर आमचे प्लॅनिंग कसं कोलॅप्स होतं हे ज्याचं त्याला माहिती आहे. धावपळ उडते, तारंबळ उडते. त्याला अकोमोडेट करताना 2 दिवस त्रास होतो आपल्याला, अवघड जातं. ही जर आपली अवस्था आहे तर ते एवढं नॅशनल लेवलचं प्लॅनिंग कसं असेल महाराजांचं? फार सुंदर प्लॅनिंग करतात शिवाजी महाराज, एकदम परफेक्ट. शाहिस्ते खानावर जो महाराजांनी छापा टाकला ना, ते त्या प्लॅनिंगचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अत्यंत छान, सगळ्यात चांगलं उदाहरण कोणतं? आग्र्याहून सुटका पण आहे. परफेक्ट प्लॅनिंग. काय काय किती अवघड आहे तो छापा शाहिस्ते खानावर टाकला. 1,35,000 सैन्य शाहिस्ते खानचं, ज्यावेळेस तो स्वराज्यावर चालून आलाय. त्याच्यावरती शिवाजी महाराजांना छापा टाकायचा आहे. महाराजांपाशी सैन्य किती आहे? कमी आहे. की मुव्हिंग, ज्याला आपण हलतं सैन्य, किल्ल्यावरती आहे वेगवेगळ्या, पण महाराजांशी जे मुव्हिंग आर्मी आहे, दौडतं सैन्य, ते कमी आहे. किती आहे ते आकडे त्याला तसे काही दिलेले नाही, पण अंदाज करता येतो 2, 4, 5,000 पर्यंत असणार आहे. 1,35,000 विरुद्ध 2,000 आणि 5,000. आणि निर्णय काय शेवटी? रिझल्ट कोणी मॅच जिंकली? कमी सैन्याने जिंकली. कसं काय? प्लॅनिंग. त्यातला सगळ्यात अवघड जो भाग कोणता आहे? परफेक्ट प्लॅन केला शिवाजी महाराज. काय प्लॅनिंग आहे, जबरदस्त. 1,35,000 जायचं मुळात हेच अवघड आहे. संबंध लाल महालात तो थांबलेला आहे. मी ती काही कथा पूर्ण सांगत नाही, आपल्याला कल्पना माहिती आहे सगळ्यांना. डिटेल त्याच्यात जायचं आत्ता कारण नाही, पण आपण महाराजांचं प्लॅनिंग अभ्यासतो. 1,35,000 जाणं हेच मुळात अवघड आहे. ठीक आहे, जाल काहीतरी युक्ती करून, वेषांतर करून पोचाल, पण ज्या वेळेला तुम्ही तो ज्या महालामध्ये उतरलाय, लाल महालामध्ये, ज्या वाड्यामध्ये तो आहे, त्या वाड्याच्या आत कसे जाल? तो बंद आहे, त्याला सिक्युरिटी आहे, Z+ सिक्युरिटी आहे. ती सिक्युरिटी कशी भेदाल तुम्ही? आत जाल कसे तुम्ही? तुम्हाला तिथपर्यंत वाड्यापर्यंत पोहोचता येईल, लाल महालापर्यंत जाता येईल, पण त्याच्या आत तुम्ही कसे पोहोचाल? नाही ना शक्य, अवघड आहे. मग ठीक आहे, काहीतरी युक्ती करून तुम्ही आतही जाल, पण पुढचा प्रॉब्लेम तर अजून मोठा आहे. आत एक तर अंधार आहे, रात्रीचा छापा आहे. अंधारामध्ये तुम्हाला त्या 2 मजली ग्राउंड+1, ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर, त्याच्यात तुम्हाला शाहिस्ते खान शोधायचं. सापडेल? नाही सापडणार. आता किती लोक आहेत तिथे, आणि समोर असलेली माणसं आज दिसत नाही, त्यांना तिथे अंधारात शोधायचं. एक
अंधारात शाहिस्ते, बरं तेव्हा फोटोग्राफी नाही आहे की हे शाहिस्ते खान असा दिसतो, फोटो नाही आलेला. ते ओळखायचं कसं शाहिस्ते खान कसा दिसतो एवढ्या सगळ्यांमध्ये? आता तुमच्यातला एखाद्याला मला ओळखायला सांगितलं, मी बाहेरून आलं समजा, किंवा मी आत बसलो कोणाला तिसऱ्याला सांगितलं यात शोधून दाखव, तर कसं शोधणार आहे? अवघड आहे, नाही सापडत माणसं, नावं नाही लक्षात राहत, चेहरे नाही लक्षात राहत, ते मॅच होत नाही. आता त्यात शाहिस्ते खान महाराजांनी तर आधी पाहिलेलं नाहीये. कसं अवघड आहे हे सगळं, हे मी सांगतोय. किती अवघड आहे ही गोष्ट. वाटतो तेवढा तो छापा सोपा नाहीये. ती त्या अंधारात शोधायचं, त्यात तो कसा दिसतो, बरं हे सगळं सापडेल समजलं. मग पुढं काय तो 3 बोटं देईल अशी कापून दे म्हणून? तो मारील ना तुम्हाला, लढाई होईल तिथे. मग ती लढाई कसं काय, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? स्किल्स, तुमच्याकडे कौशल्य पाहिजे ते लढाई जिंकण्याचं. काय टेन्शन आहे महाराजांवरती? 1,35,000 सैन्य आहे बाहेर, आत लढाई चालली आहे, शाहिस्ते खानशी लढाई चालायची आहे, आणि ते सगळं चाललेलं असताना ती लढाई जिंकून परत बाहेर पण जायचंय. काय प्रेशर आहे, काय प्लॅनिंग असेल? हे सगळं जर बघितलं तर असं लक्षात येतं, येस खूप अवघड आहे. आणि ठीक आहे, हे सगळं जमेल, एक वेळ महाराजांनी ते केलंही, सगळं होईल, शाहिस्ते खानाशी लढाई होईल, तो त्याची बोटं तुटतील, तुम्ही नंतर परत कसे जाल? हा या सगळ्या मोहिमेतला सगळ्यात अवघड प्लॅन, की तुम्ही पण मारले जाल ना त्या लढाईत. सुइसाईड अटॅक होईल एक प्रकारे, ते बरोबर नाही. परत पण यायचंय, बरं सगळे परत यायचे, असं नाही की 2-4 राहिलं तर जमत नाही ना, सगळे परत आणायचे. बरं एअरलिफ्टिंग किंवा हेलिकॉप्टर नाहीये ना तेव्हा. ते बिन लादेनला गेले मारायला हेलिकॉप्टरने आणि आले उचलून, ते सोपं आहे. हे कसं काय करणार? जमिनीवरनं त्याच्याच सैन्यातनं परत यायचं. इथे शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग, कसं कोणी काय करायचं नेमकं ठरलेलं आहे, आणि ज्याला जे काम दिलं ना ते तो बरोबर करतोय. असं नाहीये की हा नाही महाराज मला थोडं वाटतं मी येतो तुमच्या बरोबर, असं ऐनवेळी नाही करायचं. तुला जे काम दिलंय ना तेच तुम्ही करायचंय. मी ते फार महाराज काटेकोर येतात, इकडचं तिकडचं इकडं अजिबात खपत नाही. त्या माणसाने त्याचं काम करायचं, जे काय असेल त्याला नेमून दिलेलं ते. ज्याला दारावर राखण करायला सांगितले लाल महालात, त्याने आतून राखणच करायची, मग तिकडे काही का होईल. ज्याला महाराजांबरोबर राहायला सांगितलं त्याने महाराजांबरोबर राहायचं. किंवा आता ह्या बॅकग्राऊंडवर आपल्याकडचे कार्यक्रम असतात. आपल्याकडे छोटे लग्न कार्य बघा, कुठलंही काही बघा, छोट्या घरात सणाला काय पंचायत चालते, तो तिथं नाही, तो तिथं नाही, अरे मी आलो पण तू गेला, तू नव्हताच जागेवर, नाही मला असं वाटलं मी थोडं इकडून येतो, नाही मला वाटलं मी त्याच्याबरोबर जाऊन जातो, गाडी आणायची आधीच होती गेलो, अरे हे काय प्लॅनिंग नाही. असं होतंय. मला मुद्दा आपले हा विनोदाचा भाग सोडून द्या, आता आपल्यासाठी होते किती अवघड आहे. ते महाराजांनी करून दाखवलं, हे महाराजांचं वेगळे की एवढं मोठं परफेक्ट प्लॅनिंग, एक विचार करून. बरं हा डाव फसला, नाही जमलं अशा पद्धतीनं, तर काय करायचं याचंही प्लॅनिंग नक्की असणार आहे. ते काय आता उपलब्ध नाहीये काय करणार होते ते, समजा असं नाही तर काय करणार होते. पण महाराजांचं एकंदर अभ्यास केला आपण लढायांचा, तर असं वाटतं की यस काहीतरी प्लॅन बी, प्लॅन सी, अल्टरनेट प्लॅन ज्याला आपण म्हणतो, दुसरी योजना जर ही तयारी यशस्वी झाली तर दुसरी योजना काहीतरी महाराजांची नक्की असणार आहे. इतकं ते प्लॅनिंग परफेक्ट आहे शिवाजी महाराज. आणि हा जो सगळा प्रकार चाललेला आहे ना, हा महाराजांनी अवघ्या 2-2.5 तासामध्ये कार्यक्रम केलेला आहे. शाहिस्ते खानचं जे पूर्ण आक्रमण आहे ते महाराजांनी उखडून काढलं मुळासकट, इतकं की तो परत गेला. आणि नुसता परत गेला नाही, त्याला प्रत्येक घासाला आठवण ठेवली. जेवताना बरोबर उजव्या हाताची बोटं तुटली आहेत 3, आणि 3च तुटली. महाराजांचे नावही 3 अक्षरी, प्रत्येक घासाला त्याला आठवण. असं तसं नाही, आयुष्यभर त्याला कायम स्मरणात राहील असं धडा महाराजांनी शिकवला. तो सगळा बाडबिस्तारा उचलून जे गेला तो गेलाच, तो परत आलाच नाही स्वराज्यावर. याला म्हणतात प्लॅनिंग आणि याला म्हणतात योजना. नाविन्य, त्याच्यातही महाराज नाविन्य. एकदा एक प्लॅन वापरला की पुढच्याही निवडणुकीला तसंच, असं नाही दुसऱ्या लढाईला दुसरं प्लॅन.
हे पण शिवाजी महाराजांचं उत्कृष्ट लढाईचं आणि याचं उदाहरण आहे. त्याच्यातला पुढचा जो प्रकार आहे ना, तो म्हणजे माणसांना जपणं. शिवाजी महाराज फार माणसांना जपतात. एखादं काम एखाद्या वेळी कमी झालं ना तरी चालेल, पण माणूस तुटता कामा नये हे धोरण आहे. माणसंही काम करता येत नाही असं नाही. तुम्ही पण कोणतंही उदाहरण पहा, कशी माणसं जोडली आहेत महाराज. एक एक माणूस असा जोडलाय, एकाने फितुरी नाही केली. याच लाल महालाच्या छाप्यामधलं उदाहरण घ्या. कुणी जर सांगितलं असतं आधीच जाऊन की नाही ते आज संध्याकाळी येणार आहेत, तुम्ही सावध राहा, तर नाही ना, एकही फितूर नाही. हे तर जाऊ द्या, आग्र्यामध्ये काय झालं असतं. औरंगजेबाने केवढा मान सन्मान, मराठा पैसे दिले असते जर एखाद्याने न्यूज ब्रेक केली असते. नाही सांगितलं. अहो, महाराज गेल्यावर 2 जण सापडले, काहीतरी ते झालं, ते 2 सापडले. त्यांनी तोंडच उघडलं नाही. कसे गेले, कुठे गेले, काहीच नाही. मारले औरंगजेबाने, पण त्यांनी तोंड उघडलं. काय माणसं जोडली असते, आणि पहिल्यापासून जोडली. असं नाही की आता चला राज्याभिषेक झाला, नाही, पहिल्यापासून महाराजांचं सगळा तो पायाच स्वराज्याचा मुळी माणसांवर आहे. प्रत्येक माणसाला आपलंसं करून त्याला योग्य ते काम, प्रत्येकात काही ना काही कौशल्य असतंच, मग प्रत्येकाला जे योग्य ते काम त्याला देणं हा पहिला महाराजांचा आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला योग्य काम आणि प्रत्येक कामाला योग्य माणूस, हे शिवाजी महाराजांचं साधं तत्व आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही काढून पहा, योग्य माणसं नेमलेली आहेत. ज्याला जे जमतं पेलतं तेच काम त्याला दिले. थोडं अवघड असेल त्याच्या दृष्टीने, त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या उत्कर्षासाठी त्या माणसाच्या, त्याला चॅलेंज वाटावं म्हणून थोडं दिलंय. पण इकडचा थेट तिकडं माणूस नेमला असं नाही केलं. योग्य माणूस, किती झटपट, किती अवघड आहे हे कला. माणसांची ओळख ठेवणं, ते कशी वागतात, आणि सगळ्यात माणसं जर कशामुळे तुटत असतील तर ती बोलण्यामुळे तुटतात. आणि शिवाजी महाराज तर इतकं सुंदर बोलतायत, ज्याला बोलण्याची धाटी म्हणतो. वागण्याने नाही तुटत माणसं. वागण्याने तुटली तरी परत जोडता येतात की नाही यार, काल राहून गेलं माझ्याकडे, यायचं तुमच्या कार्यक्रमात, ते जुळू शकतं. पण जो बोललं तर ती माणसं आयुष्यभर ते माणसं लक्षात ठेवू शकतात आणि त्यांनी दुरावू शकतात. ही गोष्ट महाराजांच्या बाबतीत महाराज फार सावध आहे. योग्य माणसाशी योग्य ते संभाषण करतात, आणि नुसतं बोलत नाही, इन्व्हॉल्व होऊन बोलतात, समरस होत आहे. नुसतं आपलं हा ऐकलं उद्या बघू असं नाही. प्रत्येकाशी मन लावून बोलतायत. लोकांना आवडतंय बोलायला, थांबतायत लोक महाराजांशी बोलायला की नाही आम्हाला महाराजांशी 2 शब्द बोलायचे. आणि नुसतं बोलत नाहीयेत. एक तो वाक्य इतकं छान सापडलंय इंग्लिश पत्रामधलं वाक्य. ते वाक्य असं, व्हेनेवर ही स्पीक्स सीम्स टू स्माइल. ज्या वेळेला ते बोलतात त्या वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. काय पर्सनॅलिटी असेल, कसं बोलावं वाटत असेल लोकांना, कसं आपलेपणाने जोडली जात असतील माणसं महाराजांची. हे सगळं भव्य दर्शन त्या काळाचं हे आपल्याला त्या कागदपत्रांमधलं मिळतं की अरे काय महाराज बोलतायत यार. कितीतरी वाक्य मिळाली आपल्याला, वाक्य सापडलेले शिवाजी महाराजांची. त्यातनं महाराजांचं कर्तृत्व, वक्तृत्व कळतं, ती माणसं कशी जोडतायत ते कळतं. फार सुंदर बोलतायत शिवाजी महाराज, फार सुंदर. एक वाक्य सांगून टाकतो, मला मोह आवरत नाहीये, फार छान आहे. एकदा महाराज गोवळकोंड्याला गेले होते दक्षिण दिग्विजयासाठी. त्यावेळेला महाराजांकडची 1-2 माणसं त्या कुतुबशहाला आवडली, चांगली माणसं. त्यामुळे त्यांनी अशी विनंती केली की ही 2 माणसं काय, एक माणूस जे काय असेल ते तुम्ही आमच्याकडे द्या, म्हणजे माझ्या सेवेमध्ये द्या, चांगली माणसं. आता त्यांनी असं म्हणल्यावर प्रश्न उभा राहिला. महाराजांच्या लोकांना महाराजांना सोडून जायला आवडेल? अहो, ते प्राण द्यायला तयार आहेत महाराजांसाठी, ते जाणार आहेत. मग त्यांच्या मनात काय प्रश्न आला असेल, अरे आता महाराज कसं करतायत. आणि महाराजांच्या मनात काय झालं असेल की अरे आता कसं, माझी माणसं आहेत, माणसं तर सगळ्यात महत्त्वाची. अरे किल्ले तर आज नाही परत उद्या घेता येतील, पण माणसं, पुरंदरचा तह महाराजांनी का घडवून आणला.
माझी माणसं वाचवायची. किल्ले मी परत घेऊन दाखवले, तेच काय अजून हजारो गेली. ती घेणारी माणसं पाहिजे ना आधी, माणूस घडला पाहिजे आधी. आणि आपली पूर्वीची जी यंत्रणा आहे त्यात माणसं फार छान घडत असत, ज्याला आपण संस्कार म्हणतो. ती माणसं घडवत असत. आज कार्यक्रम घडतात, बाहेर म्हणतोय मी, आज कार्यक्रम होतात पण माणसं नाही तयार होत. मोठा प्रॉब्लेम आहे आज. हवी तशी माणसं. सगळ्यात पहिलं ओरड काय येते पहा, लोक मिळत नाहीत म्हणतात. एखादं कार्य पुढे चालवायला लोक मिळत नाहीत, माणसंच मिळत नाहीत. आणि त्या बॅकग्राऊंडवर ही सरस्वती व्याख्यान मला अतिशय कौतुकास्पद आहे. काय माणसं तळमळीनं काम करतायत, किती वर्ष हा उपक्रम झाला, केवढा मोठा आदर्श उभा राहिलाय, किती पिढ्या घडल्या असतील. मी या जुन्या बुजुर्ग माणसांशी बोलत होतो, ते सांगतात आम्ही आमच्या लहानपणी या कथा इथे मोठमोठे आलेले आहेत. त्यांना मी गमतीने असं म्हणलं की अरे इथं आलं तरच वक्ता हा महाराष्ट्रात साहित्यिक होतो, अन्यथा त्याला तो स्टॅम्प मिळतच नाही, इतकं याचं मत. अशा वैभवशाली परंपरेचे आपण पायीक आहोत. ही जी सर्व मंडळी हे जे सगळं काम उभं करतायत, कोणी नावासाठी करत नाहीये. वर्षानुवर्ष चाललंय यातनंच, अशाच कार्यातनं स्वराज्य उभं राहिलेलं आहे. हे तसंच त्यातलंच एक आजच्या काळातलं उदाहरण आहे की माणसं कशी उभी राहतात, माणसं कशी जोडली जातात, माणसं कशी कनेक्ट होतात. तुम्ही मला ऐकायला आला नाही, तुम्ही महाराजांना ऐकायला. मी तर ओळखतही नाही, तुम्ही तर मला ओळखतही नाही, मी तुम्हाला. पण हे इन्फ्रास्ट्रक्चर, हे प्लॅटफॉर्म, हा फोरम कोणी उभा केला? सरस्वती व्याख्यान संस्थेने उभा केला, त्या कार्याने उभा केला. हे काम उभं राहतं, अशा पद्धतीने उभं राहतं. आणि हेच काम शिवकाळामध्ये महाराजांनी उभं केलं माणसांच्या माध्यमातून. आणि ते महाराजांचं वाक्य मला सांगायचंय. ते मागितले ना कुतुबशहानी लोक की आम्हाला द्या तुम्ही, त्यावेळेला महाराज फार छान बोलतात. महाराजांची एक गंमत सांगतो, नाही म्हणत नाही पटकन, दुखवायचं नाही ना, त्यालाही दुखवायचं नाही. कुतुबशहा मागतोय, आता तो बादशाह आहे. 2 पंतप्रधान जर एकमेकांना आज भेटले आणि त्यांनी जर असं म्हणलं की आम्ही तुमच्या राज्याला मदत करतो, देशांना एकमेकांना आपण सहकार्याने काही काम करू, आणि एक छोटं काम सांगितलं तर त्याला नाही म्हणणं अवघड आहे ना. तसा विचार करा तुम्ही. त्यावेळेला महाराज म्हणले, एक एक माणूस मिळवून माळेस मणी लावतात तसे लाविले आहेत, मधलाच मोती मागता कैसा देऊ. म्हणजे हो पण नाही, नाही पण नाही. पण त्याचं वाक्य ऐकल्यावरती अर्थात कुतुबशहाने मागितली नाही हा भाग झाला, पण त्या माणसांना काय आनंद झाला असेल, अरे आम्ही महाराजांच्या बाळेतले मोती आहोत. का नाही प्राण देणार माणसं? अर्थात ती वाक्य थोडी मोठी आहेत, मी संक्षेपाने त्यातलं थोडंसं सार सांगण्याचा प्रयत्न केला. एक्झॅक्ट असं वर्डिंग नाही, थोडं मोठं आहे, पण आहे असंच आहे ते. असं म्हणलेत महाराज, गळ्यातल्या माळेचे मणी म्हणलंय त्यांना, मणी शब्द वापरले, मणी म्हणलंय. काय त्यांना आनंद होईल, का नाही प्राण देणार? महाराज नाही म्हणले तरी द्यायला तयार येत होते. महाराजांनी म्हणणं हा तर आनंदाचा विषय झाला त्यांच्यासाठी अजून, पण न म्हणताही ते द्यायला तयार आहे. इतकं महाराज बोलतात, फार छान आहे. आम्ही कसे बोलतो त्या बॅकग्राऊंडवर? एक दिवस तरी न चिडता बोलून दाखवता येईल का? घरामध्ये, बाहेरचं जाऊ द्या, आपलं सामाजिक नाही चाललेलं, कौटुंबिकच म्हण. अवघड या गोष्ट. हा सगळा विषय चालू आहे ना, हा आज आपली पर्सनॅलिटी सुधारावी यासाठी आहे. आणि त्याचा आदर्श महाराजांनी ते त्यावेळेला करून दाखव. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आज तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस होतात, आपण फक्त इम्प्लिमेंट करायचं आहे. साधं बोलणं फार सुंदर आहे शिवाजी. आणि किती लोकांशी बोललेत, मोठमोठ्या बादशाहांशी कसं बोलतायत, वकिलांशी कसं बोलतायत, अधिकाऱ्यांशी कसं बोलतायत, आपल्या लोकांशी कसं बोलतायत, आपल्याच ज्येष्ठ लोकांशी कसं बोलतायत. पूर्वीच्या संस्कारांमधून आपोआप घरातल्या मुलांना
आपल्या वडीलधाऱ्यांना मान द्यावा असं वातावरण आपोआप तयार होत असते. आज आहे का तसं? आज आपल्या सद्भाग्याने बुजुर्ग मंडळी आहेत, आपल्यामध्ये उपस्थित आहेत, जी आज कर्तृत्व गाजवत आहेत. पण आपलं त्यांच्याशी वर्तन, निदान त्यांचा अवमान होणार नाही असं तर असायला हरकत आहे. मान तर ठेवलाच पाहिजे. खरं म्हणजे महाराज रागवतील नाही ठेवला तर, शिवाजी महाराज ठेवलाच पाहिजे, पण निदान अवमान तर करू नका. पण घराघरातले प्रॉब्लेम्स पहा आपण सध्या. म्हणजे मी काय म्हणतोय ते आपल्याला कळेल. मग हे नव्या पिढीला कोण सांगणार आहे? कसं सांगणार आहे? कुठे गेले ते संस्कार? कुठे गेले त्या मेथडॉलॉजीज? कुठेतरी त्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे की नाही? शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला तर काही प्रमाणामध्ये हे आदर्श नव्याने उभे करता येतील, जमेल. आपण ठरवलं तर आपल्या हातात आहे. लोक फार सुंदर जमले. महाराजांचा लोकसंग्रह पहा तुम्ही. काय सगळ्यात महत्वाची दौलत तर काय असेल महाराजांची, तर ती माणसं आहेत. पीपल सेंट्रिक रयतेचं राज्य आहे. बाकीच्या राजांना आपण काय म्हणतो, ते मोगलांचं राज्य आहे, ते कुतुबशहाचं आहे. पण हे राज्य मात्र महाराजांच्या काळातही पण रयतेच आहे, सामान्य प्रजेचं आहे, सामान्य माणसांचं आहे. आज जो तो व्हीआयपीच्या मागे धावायला बघतो, महाराजांचं नेमकं उलट आहे. महाराज सामान्यांच्या बरोबर पहिलं आहे. पहिलं कनेक्शन महाराजांशी जर कोणाशी असेल तर सामान्य माणसाशी. सामान्यातला सामान्य माणूस महाराजांचा अंतःकरणपूर्वक मित्र आहे, जवळचा सहकारी आहे. हे महाराजांनी बोलण्यातनं आणि वागण्यातनं साधले. शिवरायांचे कैसे बोलणे असंच म्हटलं. पुढचा जो विषय येतो ना, महाराजांचं आपण प्लॅनिंग बघितलं, महाराजांचं आपण बोलणं बघितलं. पुढचा त्यातला जो मुद्दा येतो तो येतो की महाराजांचा त्या काळाचा फार छान अभ्यास आहे. महाराज भूतकाळातही रमत नाही आणि महाराज भविष्याची उगाच चिंताही करत नाही. आपल्याला मात्र हे दोन छंद असतात की आपण भूतकाळात पटकन रमतो, चांगले किंवा वाईट. काहीतरी जुनं कोणीतरी काहीतरी म्हणलेलं आठवून आजचा दिवसही टेन्शनमध्ये घालवतो किंवा दुःखात घालवतो. नाही तर आपलं पुढं कसं होईल ते आपल्याला ते व्यसन लागलेलं असतं की टेन्शन तर पाहिजे ना काहीतरी. मग आपलं कसं होईल, मग याचं कसं होईल, मग याचं बघ करायचं तर काही नाही. त्याच्यासाठी काही पावलं उचलायची आहेत का ती नाही. आपलं बसल्या बसल्या चालू आहे टेन्शन. म्हणजे आपण एक तर भविष्यात जगतो, भविष्य काळासाठी उगाचच विचार घालवतो किंवा भूतकाळामध्ये रमतो. पण महाराज दोन्हीचाही विचार करून रमतात मात्र वर्तमान काळामध्ये. प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. अगदी झटकन ते समोरच्याला उत्तर देतात. आज आपण हाक मारली चारदा तरी हो देत नाही का? कारण आपण दुसरीकडे रमलेलो असतो, त्या वर्तमान काळात नसतो, लक्ष नसतं आपलं. काय म्हणला म्हणून पुन्हा विचारावं लागतं, सारखं सारखं विचारावं लागतं. विशेषतः मुलांना तर सारखं सांगावं लागतं. आणि तरी माणसं हरवून गेली. आता तर व्हॉट्सअपमुळे झालेली असते. त्याला चारदा सांगितलं तरी त्याचं लक्ष नसतं त्या माणसाचं. मग त्याला मेसेज केल्यावर कळतं की हा समोरचा काय म्हणतोय. इतका हा तंत्रज्ञानाचा प्रभाव पहा कसा पडलाय आपल्याला. आपण आपलं अंतर्गत माणुसकीच हरवून चाललो, त्याचे ते गुलाम झालो आपण त्या टेक्नॉलॉजीचा. तसं नाही पाहिजे. ती आपल्याला मदतीला आहे का आपण त्यांच्यासाठी. हा विचार शिवाजी महाराजांनी केलेला आहे त्या काळात की अरे काळाचा महाराजांचा फार अभ्यास आहे, छान अभ्यास आहे. की आता एक उदाहरण सांगतो की त्या काळामध्ये समुद्रातनं अटॅक्स होत आहेत. महाराजांनी हा विचार केला की अरे भारताला सगळ्यात हल्ले जर कुठून होत आहेत ते संबंध पश्चिम किनारपट्टीवर येत आहेत. अरबी येत आहेत, चाचे येत आहेत, फ्रेंच येत आहेत, पोर्तुगीज येत आहेत, डच येत आहेत, अजून ते युरोपियन येत आहेत तिकडनं. हे सगळे भारतावर हल्ले करतायत. हे कुठून करतायत? हे समुद्रातनं करतायत. मग यांना विरोध करायचा तर पहिली स्टेप काय पाहिजे की तुमचा आर्मर स्ट्रॉंग पाहिजे. महाराजांनी उभारलं. जबरदस्त आरमार आहे शिवाजी महाराज, जबरदस्त. महाराजांनी ज्यावेळेला आरमार निर्माण करायला सुरुवात केली, विरोध झाला.
लोकांची पळवापळवी पण करायचा प्रयत्न झाला की ते बनवायला अवघड आहे, महाराजांना गलबत उभी करायची आहे. बरं, हे सगळे स्वराज्यातली मंडळी जरी एक्सपर्ट असली तरी ते स्किल्स ते वर्षानुवर्ष भारतात नव्हतेच, ते त्या परकीय लोकांकडे आहे. ते महाराजांनी डेव्हलप करून घेतले या सगळ्या लोकांकडनं. आणि मग महाराजांनी असं काही भरभक्कम आरमार उभं केलं की भगव्या झेंड्याची जहाजं आफ्रिकेच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचली. महाराजांच्या हयातीत सबंध पश्चिम किनारपट्टीवर महाराजांनी आपला ताबा वर्चस्व मिळवलं. काय अभ्यास आहे काळाचा, प्रश्नच सोडवून टाकला महाराज. तीन आमदारांची समिती, 5 वर्षांनी अहवाल. प्रॉब्लेम आहे ना, प्लॅनिंग करा, ते सोडवा, कामाला लागा लगेच विथ इमिजिएट इफेक्ट. मग हे त्या राष्ट्रीय आणि देशाच्या पातळीवर जमतं तर आज आपल्याला देश पातळीवरही करता येईल, संस्थेच्या पातळीवर करता येईल, आणि अगदीच काही नाही तर घरच्या कौटुंबिक पातळीवर तर करता येईल. तुमचे म्हणून जे काही प्रश्न आहेत घरामध्ये त्याच्यावर विचार करून काही पावलं तर उचलता येतील. नुसती चिंता करून होणार नाही येते, त्याला धोरणात्मक पावलं म्हणतात, स्टेप्स. ती टाकायला पाहिजे की नाही, आपण टाकायला पाहिजे. हे काय त्याचंच तर उदाहरण आहे. हे जर आपण केलं ना तर आपल्या जीवनात यश मिळेल. पहा, तुम्ही करून पहा. महाराजांना मिळालेले, महाराज हाच आपला उत्तम आदर्श आहे या बाबतीत. तेच त्या गोष्टीचे सगळ्या अंगाने आदर्श आहेत. आणि मग इथून पुढचा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे की महाराजांना या कुठल्याही गोष्टीमध्ये अहंकार नाही आहे. आज छोटं काम केलं तरी आपण मी केलं म्हणतो, बारका मेसेज चोरून आणतो दुसऱ्याचं आणि खाली आपलं नाव टाकून दुसऱ्याला पाठवतो. मी केलं, आता कोण विचारतही नसतं, कोणाला इंटरेस्टही नसतो बघण्यामध्ये, पण ते मी फॉरवर्ड करण्याची जी घाई आहे, तो जो विचार आहे, तो विचार आपल्यामध्ये असतो. प्रत्येक ठिकाणी आपलं नाव कसं येईल तात्पुरतं काम, आणि एकदा नाव आलं की त्या पुढे कामाचं काय का होईल तो दुसरीकडे नाव आणण्याचा प्रयत्न सुरू होता. राईट, बरोबर आहे. हा प्रश्न सगळीकडे आहे, अख्ख्या भारतात आहे, अख्ख्या जगात आहे. पण महाराज तसं नाहीये. महाराज हे काम देवाचं आहे, हे काम आई वडिलांचं आहे माझ्या, अशा भावनेनं कर. हे माझ्या जनतेचं आहे, हे माझ्या देशाचं आहे, ही भावना. हे राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे, माझी इच्छा नाही म्हणत आहे. खरं करतंय कोण? महाराज करताय, पण क्रेडिट कोणाला देत आहे? हा जेव्हा भाव येईल ना तेव्हा ते काम यशस्वी होतं. आपण त्यात अडकत नाही, नाही तर आपण अडकत जातो त्याच्यात, रमतो माणूस, प्रसिद्धीच्या मागे लागतो. महाराजांना राज्याभिषेक 18व्या 20व्या वर्षी नसता का करता आला? नाही ना. काम महत्वाचं आहे, लोक स्वतंत्र होणं, त्यांचे प्रॉब्लेम सोडवणं महत्वाचं आहे, ते आधी आवश्यक आहे. ते पहिलं, सगळं लक्ष त्याच्यावरती आहे. राज्याभिषेकाच्याच वेळेच्या 2 उदाहरणं सांगतो. राज्याभिषेकाच्या आधी महाराज रायगडावरून प्रतापगडच्या देवीला दर्शनाला गेले आणि त्यांनी स्वतःवर छत्र धरण्याआधी प्रतिकात्मक चांदीचं छत्र देवीवर अर्पण केलंय. काय भाव आहे याच्यामध्ये? कोणता भाव आहे शिवाजी महाराजांचा? लक्षात आलं की हे माझं जरी असला तरी आज जसं आपण पहिली लग्नाची पत्रिका तसा आहे की अरे माझ्यावर छत्र आहे, पण ही जरी मी केलेलं असलं तरी ते मी पण येऊ नये म्हणून ती योजना आहे. त्या मंदिरातल्या देवाला किंवा आणखी तुम्ही ज्यांना आदरणीय मानता त्यांना फरक पडतो त्यांनी? ते काही म्हणत नाहीत, त्याचा आशीर्वादाला तसेही उभे आहेत. पण आपण आपल्या आजी आजोबांना, आई वडिलांना, गुरुजनांना
देवदेवतांना आपण मान द्यायचा. आपल्यासाठी येते, त्यांच्यासाठी नाही. त्यांना नाही फरक पडत. एखाद्या सरांना तुम्ही विसरले, काय फरक पडणार आहे त्या सरांच्या आयुष्यात? ते तर त्यांचं कार्य करतातच आहेत. तुम्हाला गरज आहे त्यांना लक्षात ठेवण्याची. हा मुद्दा कधी लक्षात येणार आहे आपल्या? गुरुपौर्णिमा गुरूंसाठी नाही आहे, की आपल्या डोक्यात हवा जाऊ नये की अरे मीच मोठा, अरे तुझ्यापेक्षा 10 मोठे लोक उभे आहेत, तू त्यांना नम्र राहिलं पाहिजे. हा आपल्यात यावा म्हणून ती योजना आहे. गुरुपौर्णिमेला गुरूंना विसरलं ते काय विचार आहे, ते आशीर्वादच देणार. माझी खात्री, असे कोणतेच गुरु म्हणजे शिक्षक या अर्थाने, असे कोणतेच शिक्षक नाही याही शाळेत, कुठल्या शाळेत नसतात की नाही मला तू गुरुपौर्णिमेला फुल दिलं नाही तर 4 मार्क कमी, असं नाही करणार. पण तो भाव आपल्यात यावा म्हणून ती व्यवस्था आहे, हे आपण कधी लक्षात घेणार आहे? तुम्ही इन्व्हिटेशन नाही दिलं तर देव रागवणार आहे का? नाही. पण तुम्हाला तो भाव, अहमभाव न यावा तुमच्यामध्ये म्हणून ती व्यवस्था आहे, हे लक्षात घ्यायचं. पहिला मुद्दा तो आहे, नंतर ते बाकीचं मुद्दा तो आहे. आणि राज्याभिषेक झाल्यावर दुसरं सांगतो की महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच दिवशी दुपारी महाराजांनी आपल्या दालनामध्ये गेले, राजमाता जिजाऊ साहेबांसमोर गेले, त्यांना वंदन केलं, त्यांना आहेर केलाय अधिकृत. म्हणजे आता खरं आई आणि मुलगा पण कसं वागतायत पहा. महाराजांनी आदरपूर्वक आई पुढे वस्त्र दिली त्यांना मानाची, आणि नमस्कार करून ते असं म्हणाले, आपले आशीर्वादे करून मनोरथ सिद्धीस गेले. म्हणजे क्रेडिट कोणाला दिलंय? आईला दिलंय. मग असं क्रेडिट आपल्या रोजच्या जीवनातल्या यशाचं आपण आपल्या आईला वडिलांना देतो का? निदान द्यायला पाहिजे. जरी मला मार्क माझ्या प्रयत्नांनी मिळाले परीक्षेमध्ये, तरी मुलांनी ते क्रेडिट शिक्षकांना आणि आई वडिलांना द्यायला पाहिजे. तुम्हाला या विषयातलं काहीच कळत नाही असं जर विधान त्यांच्याकडनं आलं तर ते बरोबर नाही. तो भाव, तो अंतःकरणातला भाव आला पाहिजे. नाही तर हे सगळं मॅन्युअल प्रोसेस आहे. मग काय परीक्षा दिली, मार्क पडले, झालं, पुढे पडलं. ही हृदयाची गोष्टच त्याच्यामध्ये येत नाही. हृदय आणि मन हे आपण विसरत चालल्याचं हे लक्ष. त्यांच्या संस्कारांसाठी, ते घडवण्यासाठी हे. आणि महाराज कसं वागतायत पहा, की सगळं क्रेडिट महाराज, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सगळं क्रेडिट आपल्या वडिलांना, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांना आणि राजमाता जिजाऊ साहेबांना देतात. सतत कितीतरी प्रसंग आहेत, आता मी ते सगळ्यात जात नाही, पण आहेत की वडिलांना म्हणले की तुमच्यामुळे झालंय हे, आईला दिलंय क्रेडिट की आई हे तुझ्यामुळे आहे. आणि खरंच जिजाऊ साहेबांचं, राजमाता जिजाऊ साहेबांचं खरंच योगदान आहे. ते योगदान तर आहेच, पण महाराज आपल्या त्यांच्या गायडन्स खाली केलेल्या आपल्या कर्तृत्वाचंही क्रेडिट राज्याभिषेकाच्या महत्वाच्या वेळी आईला देत आहेत. हे महाराजांचं मोठेपण, हे महाराजांचं वेगळेपण आहे. हा महाराजांचा आदर्श आपण घेतला पाहिजे की अरे आपल्या छोट्याशा घरामध्ये आपण एखादं यश जर मिळवलं तर त्याचं यशाचं पहिलं श्रेय हे आई वडिलांचं आहे. निदान एवढं तर आपल्याला करताच येईल. हे जेव्हा मुलं करतील, विशेषतः छोटी मुलं जी बसली आहेत ना, तेव्हा ते शिवाजी महाराजांचे मावळे झाले असं आपल्याला नक्की म्हणतो. इतका तो विषय हा महत्वाचा आहे की शिवाजी महाराज सगळ्या गोष्टी अंतःकरणपूर्वक करत आहेत, मन लावून करत आहेत. सगळ्यांना ते यशाचं श्रेयही देत आहेत, सहकार्यांनाही देत आहेत. आपल्या योद्ध्यांना, लहान वयाच्या लोकांचंही कौतुक तितक्याच उत्साहाने करतात. असं नाहीये की ज्येष्ठांनाच क्रेडिट. लहान मुलांनी, माणसांनी कर्तृत्व गाजवलं ना तरी त्यांना म्हणतात. एका युद्धातनं काही अधिकारी ज्या वेळेला परत आले त्यावेळेला महाराज त्यांना असं म्हणाले, शाबास तुमची. काय वाटलं असेल तर ते एक लढाई जिंकून आले, पण त्यांच्या दृष्टीने ती मोठी लढाई आहे. महाराज कसं कौतुक करतात पहा. कौतुक करावं तर ते शिवाजी महाराजांनीच. आपण काय म्हणतो नाही, उगाच फुल ना फुलाची पाकळी. शिवाजी महाराज भरभक्कम कौतुक करतात, शाबास तुमची. ही माणसं प्रतिसृष्टी निर्माण करतील असं म्हटलं. त्यांना काय आनंद झाला असेल की अरे वा काय छान.
त्यातला भाव लक्षात घ्या त्यांचा महाराजांचा. माणसं घडवण्याचा तो भाव आहे, माणसं जोडण्याचा तो भाव. इतकं सुंदर बोलतात शिवाजी महाराज की त्याच्यावरच बोलावं असं कधीतरी एक स्वतंत्र विषय, इतका तो महत्वाचा विषय. फार सुंदर बोलतात, न दुखावता कोणाला, उत्तम बोलतात. आणि अशा शिवाजी महाराजांचे हे जे सगळे पैलू आपण बघतोय किंवा बघितले, या पैलूंमधनं शिवाजी महाराजांचा चरित्राचा अभ्यास करून तो आदर्श आपण घ्यायचा आहे. आपण काय करतो, शिवचरित्र असो किंवा अन्य कोणाची मोठ्या व्यक्तींची चरित्र असो, ती वाचतो आणि हरवून जातो त्याच्यात, किंवा इतिहास म्हणून गंमत करतो. हल्ली तर नवाच प्रकारे इतिहासातलं एखाद्या पोस्टवरनं वाद घालतो. ते वादासाठी नाही आहे, ते तो आपलं काम आहे का? ते इतिहासाचे तज्ज्ञ लोक करतील ना काय त्याचं डिस्कशन करायचं. ते रोजच्या रुटीनमध्ये येतं. हायड्रोजन अधिक ऑक्सिजन इक्वल टू पाणी. मग तुम्ही वाद घालता का? नाही नाही, नायट्रोजनच आहे, हायड्रोजन नाही, असं आपण काही म्हणत नाही, वाद नाही घालत. ते काम त्या तज्ज्ञ लोकांचं, त्यांनी ठरवावं काय ते. हा, समाजातल्या लोकांनी त्याच्यातनं उपयोग करून आलेल्या माणसाला कसं पाणी देऊ हे बघितलं पाहिजे. पाण्यात काय आहे तो वाघ वेगळा, ते रसायनशास्त्रज्ञ शोधतील, पण आलेल्या माणसाला प्यायला पाणी देणं हे आपलं काम. इतिहासाचंही तसंच आहे. त्यातनं वाद ते इतिहासकार बघतील काय करायचं, तज्ज्ञ लोक. इतिहासाचा उपयोग करून आमचं जीवन कसं सुधारणार आहे हे कोण बघणार आहे? याच्याकडे लक्षच नाही आहे. हे लक्ष यावं हाच त्या शिवचरित्राचा हेतू, हाच त्या सगळ्या आपल्या उपक्रमाचा उद्देश आहे. आणि मग शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे, त्या चरित्रामध्ये आपल्याला असंख्य पैलू मिळाले. त्यातलेच काही पैलू चालू लावा, त्यातले काही स्लाइड्स मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे आणि मग आपलं हे थांबूयात. जस्ट इतकं शिवचरित्राचं महत्त्व हे आपल्याला आहे. आता मी तुम्हाला शिवाजी महाराजांची काही ओरिजिनल पेंटिंग्स दाखवणार आहे. म्हणजे ती महाराजांची चित्र आहेत, काही शिल्प आहेत. तो जो विषय आहे तो दाखवणार आहे. पुढचं माझ्याकडेच आहे. हे जे चित्र आहे हे आपण नेहमी पाहिलेलं आहे, पण याची एक गंमत सांगतो की मग तुम्हाला ते अजून आवडेल. की हे चित्र ज्यावेळेला काढलं त्यावेळेला ते चित्रकार महाराजांच्या समोर उभा आहे, असं चित्र आहे. चित्रकार महाराजांच्या उजव्या बाजूला उभा आहे आणि त्यांनी काढलेलं चित्र आहे. आणि महाराज कसे नेमके दिसतात तेही या चित्रांवरनं कळतं. त्यांचे वस्त्रालंकार करतात. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडेल पाहत, त्यांच्या चेहऱ्यावरची सुप्रसन्नता आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य, माइल्ड स्माइल, जे मगाशी आपण उल्लेख केला त्या चित्रातही तेच दिसतं की महाराजांच्या चेहऱ्यावर एक सुंदर असं स्मित हास्य, स्माईल आहे, ते पाहिजे दिसतं. आणि चित्रकारांनाही ते भावलेलं आहे, ते आवडलं आहे, म्हणून चित्रकारांनीही पण ते स्मित हास्य तसंच्या तसं दाखवलेलं आहे. आणि मग महाराजांचे अलंकारही कळतात. माळा आहेत गळ्यामध्ये, इथे ही तलवार आहे, हा पट्टा आहे. पट्टा म्हणजे पट्टा नावाचं शस्त्र आहे. पट्टा हा वेगळा असतो पण ते एक शस्त्र आहे. तलवारीसारखं लांब असतं पण त्याचं पातं जे आहे ते लवचिक असतं, फ्लेक्झिबल ब्लेड येते. हा महाराजांचा पट्टा आहे. पट्टा चालवणे हे खूप अवघड आहे बरं का, खूप अवघड स्किल आहे. पण महाराजांना तेही स्किल येत आहे. मगाशी मी सांगितलं की महाराजांनी त्या काळात ती सगळी अवघड कौशल्य शिकलेली आहेत. महाराज हत्ती चालवत आहेत, हत्ती चालवता येतोय शिवाजी महाराजांना. महाराज हत्ती चालवत आहेत. हत्ती चालवणं हे खूप अवघड स्किल आहे आणि शिवाजी महाराजांना तेही फार उत्तम रीतीने जमतंय. इथे आपल्याला त्या फोटोमध्ये ते दिसते की त्यांची शस्त्रास्त्र दिसत आहेत. इथे त्यांची कट्यार दिसते, ही तलवार आहे.
हा त्यांचा पट्टा आहे. हां, नंतर हे जे डोक्याला बांधलेलं आहे त्याला आपण जिरेटोप म्हणतो, पण त्याला जिरेटोप नाही शब्द त्या काळात, त्याला मंदिल असा शब्द आहे. जिरेटोप लोखंडाचा असतो, मेटॅलिक असतो आणि हेल्मेटसारखा तो आतून घालतात, याच्या आत असतो. जिरेटोप असलं असतं. काही युद्धामध्ये महाराजांनी जिरेटोपही घातलेला आहे आणि मंदिलही घातलेला आहे, पण ह्याला मंदिल असा शब्द आहे. नंतर ही वरती ही कलगी आहे आणि इथे खाली हा जो लोणतोय याला तुरा असा शब्द आहे. आणि कलगी तुरा रमला असं आपण म्हणतो, त्याच्यात एक म्हण आहे मराठी, कलगी तुरा रमला. तर त्याचा अन्वयार्थ नंतर पाहू आपण कधी. पण हे सगळे वस्त्रालंकार शिवाजी महाराजांचे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. हे मूळ चित्र आहे शिवाजी महाराजांचं. आता हे सध्या लंडनला जरी असलं तरी चित्रकाराने ते भारतात काढलेलं आहे. महाराज समोर उभे आहेत आणि चित्रकार समोर उभा आहे. काय वाटलं असेल दोघांनाही? त्या चित्रकाराला काय वाटलं असेल? महाराजांचं जाऊ दे, आणि महाराजांनी ते चित्र घरी नाही नेऊन लावलं, ते त्याला घेऊन जाऊ दे. म्हणजे महाराज कशी निस्पृह वृत्ती ज्याला म्हणतो तशी येते की नाही, ते नाही आता काढलंय तर मग आमच्या हॉलमध्ये आलावा असं नाही, तू काढलंय ना, तुला पाहिजे तर घेऊन. म्हणजे त्यांना ते स्वतःकडे ठेवायचं. आज आपल्याला संग्रही वृत्ती ज्याला म्हणतो, काही चांगलं दिसलं की घ्या ताब्यात, तसं नाही. ते तुझ्याकडे असलं तरी अरे ते माझंच आहे, तूच माझा आहे, तर ते तुझ्या घरी काय माझ्या घरी काय, हा भाव आहे. त्यामुळे ते चित्र त्यांनी त्याला घेऊन जाऊ दे. पुढचं माझ्याकडेच आहे का? हा, हे दुसरंही चित्र प्रसिद्ध आहे, पण या चित्राचं वैशिष्ट्य असं आहे की यात महाराजांचे सगळे वस्त्रालंकार दिसतात कंप्लीट, ज्याला आपादमस्तक म्हणतो. डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंतचे वस्त्रालंकार ते सगळे इथे व्यवस्थित दिसतात. पहा, आता इथे ती तलवार दिसते, इथे तो पट्टा दिसतो, इथे त्यांचं त्या काळची वेशभूषा कशी होती, पायघोळ अंगारखे कसे असत त्या काळामध्ये, सुरवार कशी असेल, त्या काळात मोजड्या कशा घातल्या जात असत, हे सगळे दागदागिने ते इथे पण कट्यारे. पहा, महाराज कट्यार ही स्वसंरक्षणासाठी जवळ बाळगत असत. कारण एखाद्याशी लढताना तलवार ठीक आहे, पण जर तो शत्रू माझ्या अगदी इथे आला तर ती तलवार काही उपयोगाची आहे. त्या तलवारीने कसं मारणार त्याला? तलवारीने मारणं थोडं अवघड आहे, मग अशा वेळी ती कट्यार उपयोगी पडते. म्हणून एक्स्ट्रा संरक्षणासाठी ती त्यांनी जवळ ठेवली. ती कट्यारही पण आपल्याला इथे दिसेल. अतिशय सावध असं व्यक्तिमत्व आहे शिवाजी महाराज, खूप सावधानगिरी बाळगतात, ते बेसावध नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती दगाफटका किंवा असं ते त्यांचे अंगरक्षक आणि ते तर आहेतच, पण महाराज स्वतःही सावध आहेत, अलर्ट आहेत, अलर्ट. ते त्यांचं सावधपण हे या चित्रांमध्ये दिसतं. हे चित्र अंदाज असा आहे की महाराजांना पाहून ते काढलेलं चित्र आहे. त्यांची डावी बाजू चित्रामध्ये दिसते आणि त्यांचे त्या काळची वेशभूषा कशी होती तेही आपल्याला दिसतं. हेही चित्र प्रसिद्ध आहे. आता हे थोडंसं खूप महत्त्वाचं चित्र आहे. शिवकाळात महाराज सैन्यासह जात आहेत असं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे आणि ते घोड्यावरनं जात आहेत, अश्वारूढ असं चित्र आहे. इथं चित्र आपल्याला लढाई करतानाचं मिळालं आहे, म्हणजे महाराज रणांगणावर युद्ध करतानाचं सैन्यासह युद्ध चाललेलं आहे. युद्ध ऐन भरात आलेलं आहे, जोरदार वॉर ज्याला म्हणतो असं वॉर चाललेलं आहे आणि ते त्या युद्धाचंच ते चित्र आहे, दुर्मिळ चित्र. हे तर आपलं पुस्तकात वगैरे सगळीकडे असतं, पण यातल्या काही गमती तुम्हाला मला सांगायच्या आहेत म्हणून ते दाखवलं की हे आपल्याला माहीत तर सगळ्यांना असतं. पण आता उदाहरणार्थ हे जे दिसतं इथे, याला आपण अब्दागिरी म्हणतो. अब्दागिरी याचा अर्थ सूर्यपान, त्याला असा दुसरा शब्द आहे. इट्स अ रॉयल सिम्बॉल, राजचिन्ह आहे ते, रॉयल एम्ब्लेम ज्याला म्हणतो ना तसं ते रॉयल सिम्बॉल आहे, राजचिन्ह आहे त्यांचे ते. आणि त्याचा मुख्य उपयोग, त्याचा आणखी उपयोग पण आहे, असंच ते पुढं धरलंय असंही नाही आहे. तर महाराजा ज्यावेळेला घोड्यावरनं जात आहेत, अश्वारूढ होत आहेत, त्यावेळेला सूर्याची सावली, सूर्याचं ऊन त्यांच्यावर पडू नये, चेहऱ्यावर सावली पडावी म्हणून ते पकडले. आणि ती सावली खरंच महाराजांच्या चेहऱ्यावर पडते का नाही पडत हे बघण्यासाठी हा जो माणूस आहे ज्यांनी ते पकडलंय तो महाराजांच्या चेहऱ्याकडे बघतोय. पहा, बाकीचे सगळे लोक पुढे बघतायत, बाकीच्या सगळ्यांचं लक्ष पुढे आहे, पण ज्यांनी ते
पकडलाय तो महाराजांकडे बघतोय, तो उलटा चाललाय. लक्षात घ्या, ते अवघड आहे चालणं तसं, पण तो बरोबर ती सावली ऍडजस्ट करत चाललाय. ती घोड्याची चाल आणि त्याची चाल यांचा तो बॅलन्स साधत साधत ती सावली महाराजांवर पडेल अशी ती व्यवस्था आहे. आता हे तर एक शिल्प आहे, हे अंधारामुळे दिसत नाही, मे बी गारपट आहे, पण इथे महाराज घोड्यावर चाललेले आहेत असं दिसतंय. हे शिवाजी महाराजांचं शिल्प आहे. महाराजांना पाहून महाराजांची जी चित्र आहेत अशी 33 चित्र मिळाली आहेत आपल्याला. शिवाजी महाराजांची एकूण 33 चित्र मिळालेली आहेत आणि त्या चित्रांचं ते कलेक्शन आहे. आणि त्याचबरोबरीनं महाराजांची 12 शिल्प मिळाली आहेत. शिल्प म्हणजे महाराजांना पाहून ती कोरलेली आहे. ज्यांनी कोणी ती कोरून घेतली त्यांनी महाराज, आणि असं नाही आहे महाराजांनी सांगितलं आता माझे शिल्प करा आणि लावा, असं नाही. महाराजांचं वागणं किंवा तो प्रसंग कोणाला तरी आवडला आणि त्यांनी ती शिल्प तयार केली आदराने, प्रेमाने. आणि ती त्यावेळेच्या दक्षिण भारतामध्ये, दक्षिण स्वराज्यामध्ये स्थापन केलेली अशी शिल्प आहेत. ती ही शिल्प आहेत. यातलं एक शिल्प आहे, महाराज घोड्यावर, इथे घोडा दिसतोय, वरच्या बाजूला महाराज बसलेले आहेत आणि खाली अजून एक शिल्प आहे. हे शिल्प आहे, आता हे दिसत नाहीये, पण यामध्ये महाराज एका लहान बाळाला दूध पाजताना दाखवलेले. लढाई चाललेली आहे त्यावेळेला, एका परराज्यातील स्त्रीचा पराभव झाला आणि मग तिला महाराजांकडे ज्या वेळेला आणण्यात आलं, ती तिच्या लहान बाळालाही पण घेऊन आली. आणि त्यांचं नाव आहे सावित्रीबाई देसाई. कर्नाटकात घडलेली ही घटना आहे. आणि त्या स्त्रीला आणि तिच्या लहान बाळाला ती घेऊन आली आणि ती महाराजांना असं म्हणाली की महाराज आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण या बाळाचा काही दोष नाही, तेव्हा याला शिक्षा देऊ नका. तेव्हा महाराजांनी ते तसं काही केलं नाही. महाराजांनी उलट ते बाळ आपल्याकडे घेतलं, आपल्या हातात घेतलं आणि आपल्या लोकांना सांगितलं दूध आणा, दूध. आणि मग वाटीतनं थोडंसं दूध प्रतिकात्मक त्यांनी त्या बाळाला पाजलं आणि ते बाळ परत दिलं त्यांच्या हातात. असा तो प्रसंग आहे. काय वाटलं असेल त्या सावित्रीबाईंना की अरे आपल्यावर काय वेळ यायची, आपण पराभूत झालेली एक स्त्री आहोत, युद्धामध्ये पराभव झालेला आहे, आणि हे महाराज मात्र आपल्याला भाऊ मानतायत, बहीण मानतायत आणि त्याच्या आपल्या बाळाला ते दूध पाजतायत. कल्पना काय काय वाटलं असेल, जस्ट इमॅजिन. आणि मग त्यांनी महाराज पुढे ते निघून गेले, त्यांची सन्मानपूर्वक त्यांनी रवानगी केली सावित्रीबाईंची आणि बाळाची. आणि मग महाराज परत गेल्यावर त्यांना इतका आनंद झाला की अरे आपल्याला तर सन्मान मिळाला परत. आणि म्हणून त्यांनी महाराजांचं शिल्प कोरलं. ते हे शिल्प आहे की इथे महाराज बसलेले आहेत, आपण नंतर पाहिजे तर पाहू शकता आहे किंवा त्या पुस्तकातही आहे. हे शिल्प कोरलेलं आहे आणि हे महाराज आहेत आणि त्यांच्या मांडीवर ते बाळ आहे आणि त्या सावित्रीबाई समोर उभ्या आहेत. असा तो प्रसंग त्या शिल्पामध्ये कोरलेला आहे. याच्यानंतर महाराजांचे शिलालेख, 10 शिलालेख महाराजांचे मिळाले. त्याच्यातही महाराजांचा स्वभाव आपल्याला कळतो. हा रायगडावरचा शिलालेख आहे. श्री गणपतयेन महाप्रासादो जगदीश्वरा, म्हणजे जगदीश्वराच्या मंदिरावरती लावलेला हा महाराजांचा राज्याभिषेकाचा शिलालेख आहे. मगाशी मी जो काळाचा अभ्यास सांगितला महाराजांचा, तसं महाराज जसं गंगा आणि सिंधू स्वतंत्र करायचं म्हणतात तसं त्यांनी दक्षिण भारतही स्वतंत्र केला. हा वेल्लोरचा किल्ला आहे, हा वेल्लोरचा किल्ला हाही महाराजांच्या ताब्यात आलेला आहे. म्हणजे कावेरीच्याही पलीकडे महाराज गेलेले आणि तिथेच 2 किल्ले महाराजांनी बांधले. एकाचं नाव आहे साजरा आणि दुसऱ्याचं नाव आहे गोजरा, मराठी नाव आहे. ऐन तामिळ मुलखात 2 किल्ले, साजरा आणि गोजरा. आणि तिसरा एक किल्ला बांधला महाराजांनी, त्याचं नाव आहे वेदार्थनक्कल. त्या किल्ल्यावरही महाराजांनी एक शिलालेख लावलाय. म्हणजे तमिळनाडूमध्ये महाराजांचे मराठी शिलालेख आज आहेत, अस्तित्वात आहेत, ते सगळे बघायला उपलब्ध आहेत. असे 10 शिलालेख आपल्याला मिळाले अख्ख्या स्वराज्यामध्ये त्यावेळेचे, म्हणजे दक्षिण भारतामध्ये विशेषतः. महाराष्ट्रात तर मिळालेच पण दक्षिण भारतातही मिळाले. असे 10 शिलालेख हे आपण या निमित्ताने दाखवला. हा तमिळनाडूमध्ये असलेला महाराजांचा नाव असलेला मराठी शिलालेख आहे. हा तंजावरच्या जवळ आहे, तंजावरलाच आहे. असे महाराजांचे शिलालेखही पण आपल्याला मिळाले. आणि मग आपण यातनंच जर काय निर्माण केलं तर महाराजांच्या विरोधकांनी महाराजांचं कौतुक केलंय.
अपोनंट्स, विरोधकांनी महाराजांची प्रशंसा केली आहे. आपल्या घरच्यांचं कोणीही कौतुक करतोच, आपल्या माणसाचं कौतुक आपण करतोच, पण शत्रूंनी जर कौतुक केलं तर ते मोठं आहे. आणि असे शत्रूचे गौरवोद्गार आपण गोळा केलेत सगळे. त्यातनं दिसणारा महाराजांचा स्वभाव शोधला आहे. दुसरं म्हणजे महाराजांची चित्र शोधली आहेत. 33 चित्र मिळाली आपल्याला महाराजांची आजपर्यंतची. ती चित्र आपण सगळी दिली, त्याचंही डिस्क्रिप्शन आपण दिलेलं आहे. त्यानंतर महाराजांची शिल्प शोधली. 12 शिल्प आपल्याला मिळाली शिवाजी महाराजांची. 12 पाहून कोरलेली. म्हणजे महाराजांना काहीतरी प्रसंग आवडला आणि त्या शिल्पांची निर्मिती झाली. नंतर महाराजांना 19 लोकांनी महाराज कसे दिसतात ते लिहून ठेवले. शिवाजी महाराज कसे दिसतात ह्याचं वर्णन 19 लोकांनी केलेलं आहे. ते वर्णनही आपण अभ्यासपूर्वक मिळवलं आणि तेही आपण दिलेलं आहे. शिलालेख तर आहेत, शिल्प आहेत, शिलालेख आहेत. आणि महाराज कसे बोलतात, मग त्यातनं आपल्याला पत्रांमधनंही कळतं. महाराजांची पत्रही उपलब्ध आहेत. आणि वेगवेगळ्या बखरी किंवा डॉक्युमेंट्समध्ये महाराजांचे शब्दही पण आपल्याला पाहायला मिळतात की अरे महाराज कसे दिसतात. आणि या सगळ्यांमधनं जर काय साध्य झालं असेल, या सगळ्यांमधनं जर काय साध्य झालं असेल तर ते म्हणजे आज आपल्या सरांच्या उपस्थितीत प्रकाशित झालेलं हे पुस्तक, की ज्यात हे सगळे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू हे आपल्याला पाहायला मिळतात. तरी बहुत काय बोलणे, आमचे अगत्य असू द्यावे हीच विनंती. विज्ञान.